श्रावण महिना आला की दरवळते आईच्या हातची चव आणि उंबऱ्यावरचा तो अळवड्यांचा वास। वाव। डाळींचे पिठाचे मिश्रण आणि खमंग मसाले आणि आईच्या हातची हुशारी। आई म्हणते अळूवडी थोडी संयमाने बनवायची असते बरं का, जशी माणसांची नाती। तर आज मी तुमच्याशी शेअर करते माझ्या आईने शिकवलेली रेसिपी, ती म्हणजे आळूची वडी कशी बनवायची ते अगदी पारंपरिक पद्धतीने ती जशी बनवायची अगदी तशीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला सुरुवात करूया। तर इथे मी अळूची पानं हिरवीगार अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आपल्याला आता त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत। तर देठ काढल्याने काय होतं की जेव्हा आपण अळूवडी बांधतो तेव्हा खूप छान प्रकारे बांधता येते। तर या देठाने आपल्याला देठ असेल तर बांधता येत नाही। स्वच्छ असे धुवून घेऊन मी अळूची देठ काढून घेते आहे पहिल्यांदा। तर आपल्याला स्टफिंग करण्यासाठी इथे मी 3 वाट्या बेसन पीठ घेतलेला आहे आणि 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता, पण ज्वारीच्या पिठाने काय होतं सॉफ्ट क्रिस्पी होतात, खूप छान लागतं। अगदी म्हातारी माणसं देखील खाऊ शकतात, खूप जास्त कडक होत नाही। तर मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या आणि लसूण, थोडंसं जिरं देखील घालायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये वाटून घालायचं आहे बेसन पिठामध्ये आणि ज्वारीच्या पिठामध्ये। तर जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, हे पूर्णपणे बारीक करून घेऊयात आपण। तर छानपैकी बारीक करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही आलंही घालू शकता, पण मी नाही घातलेलं आहे आणि मस्त असं बारीक झाले बघू शकता। तर आता याच्यामध्ये आपण मिरची जी वाटलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे। तर तुम्ही इथे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता। तर याच्यावरती आता आपल्याला सफेद तीळ घालायचं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर मी इथे आता चिंचेचं आणि गुळाचं पाणी टाकून एकत्र करणार आहे बेसन पीठ आणि ते। तर चिंच आणि गुळ मी एकत्र पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे। तुमच्या गरजेनुसार तुम्ही चिंच आणि गुळ घ्यायचं आहे आणि ते त्याच्यामध्ये गाळून घेतलेलं आहे मी। तर मोहरी घातलेली आहे थोडीशी मी इकडे, थोडीशी हळद कलर छान येण्यासाठी। आता हे छानपैकी आपण मिक्स करायचं आहे। तर तुम्ही चिंचेच्या आणि गुळाच्या पाण्यातही करू शकता किंवा पाणी घालूनही करू शकता, पण चिंच आणि गुळाच्या पाण्याने खूप छान चव लागते अळूच्या वडीची। तर मी त्यामध्येच पूर्णपणे एकत्र करणार आहे। तर हे मिश्रण जे आहे ते आपल्याला खूप जास्त पातळ नाही करायचं किंवा खूप जास्त घट्टही नाही करायचं, कारण की घट्ट झालं तर आपलं वड्या ज्या आहेत त्या खूप जास्त कडक होतील आणि पातळ झालं तर आपल्याला वड्या बांधता येणार नाही। त्यामुळे या पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करायचे बघू शकता, खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। तर आता मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती एक पान जे आहे ते असं उलटं पसरवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आता जे मिश्रण आहे ते हाताच्या सहाय्याने बोटांनी असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित असं सगळ्या साइडने। जर तुमची पानं जर अशी ताट होत असतील तर तुम्ही लाटणं त्याच्यावरती फिरवून तुम्ही मऊ करू शकता। आता हे बघू शकता मी कशा पद्धतीने त्याच्यावरती पानं ठेवते आहे। तर पूर्णपणे आपण त्याला स्प्रेड करून घेऊया। तर एक रोल करायचा असेल तर तुम्ही 4 ते 5 पानं एका रोलमध्ये तुम्ही एकावर एक ठेवून आपल्याला रोल छानपैकी बांधता येतो। खूप जास्त ठेवले तर आपला रोल जो आहे तो पूर्ण खूप मोठा होईल आणि पूर्ण पॅक बंद करण्यासाठी आपल्याला रोल सुटावा नाही म्हणून बघू शकता दोन्ही साइडनी मी आतमध्ये बंद केलंय आणि आपल्याला वरच्या साइडने थोडंसं पीठ लावून आपल्याला रोल करत करत खाली यायचंय। बघू शकता याप्रमाणे रोल करायचंय। तुम्ही खालच्या साइडनी वरती दुमदुम घेऊन रोल बनवू शकता। काय मस्त रोल झालाय बघू शकता आपला, आणि याच पद्धतीने आपण सगळे रोल तयार करून घेणार आहोत। तर माझे 4 रोल झालेले आहेत इथे बघू शकता। आता याला मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तर इथे मी थोडंसं तेल घालते आहे जेणेकरून त्यामध्ये चिकटणार नाहीत। तर मी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे ठेवलेले आहेत वड्या मी आणि एक 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहेत। तर छानपैकी आपलं थंड झालेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे आणि थंड देखील झालेलं आहे। तर तुम्ही वाफेवरही चाळणीमध्ये शिजवून घेऊ शकता, तर कुकरमध्ये खूप पटकन होतात। तर याला आपण आता वड्या याच्या कापून घेऊया आणि नंतर आपण शालो फ्राय करणार आहोत। तर मंडळी अळूच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्यामुळे आपली पचनशक्ती जी आहे ती खूप चांगली सुधारते आणि त्यामुळे आपण वजन देखील नियंत्रित ठेवू शकतो। तर या पद्धतीने आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे
आणि त्यामध्ये गरजेनुसार आपल्याला तेल घालायचं आहे. तर शालो फ्राय करायचं आहे आपल्याला, डीप फ्राय करायचं नाही. त्यामुळे जास्त तेल घातलेलं नाही मी, गरजेनुसार घातले आणि आपल्याला एक एक वडी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आळूची पानं आपल्या पोटाच्या विकारासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात. त्यामुळे जरूर सेवन करा आळूच्या पानांचं. त्याची भाजी बनवा किंवा वड्या बनवा किंवा अजून काही बनवून तुम्ही खाऊ शकता. तर दुसऱ्या साईडने आपण छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत भाजून म्हणजे त्याच्यामध्ये फ्राय केलेले आहेत. बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि मस्त अशा आळूच्या वड्या आपल्या इथे लेअरवाल्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता मंडळी, अळूच्या पानांमध्ये ए विटॅमिन बी, सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्साइड या सगळ्यांचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे काय होतं, आपलं शरीर जे आहे ते अनेक समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते आणि मुख्य म्हणजे आपले डोळे जे आहेत ते खूप निरोगी राहतात. त्यामुळे आपलं आरोग्य ठीक तर सर्व काही ठीक होणार. तर जरूर बनवा घरी. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. आणि असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.